मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसवो रघुभूप रामायण तुलसी कहो कथानुसार आसन लीजे प्रेम सहित आइए पवन कुमार सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय 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 जय। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुवे नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। जानकी वल्लभो विजयते रामचरित्र मानसा। वर्णानामार्थ संगानां रसानां छन्दसामपि मंगलानांच कर्तारो वन्दे वाणी विनायकम्। भवानी शंकरो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ। याभ्या विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमीश्वरम्। वन्दे बोधमयं नित्यं गुरु शङ्कररूपिणम्। यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्रः सर्वत्र वन्दते। सीतारामगुणग्राम पुण्यरण्यविहारिणो। वन्दे विशुद्ध विज्ञानो कविवर कपीश्वर। उद्भवस्थिति संहार कारिणी क्लेशहरणि नमः। सर्वश्रेष्ठकारी सीताहनतोऽहं रामवल्लभम्। यन्मायावशरति विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा। यत्स्वाद्भैश्वभाति सकलं रज्जो यथा हे भ्रमः। यत्पादपल्लमेकमेव हि भवान् भोस्थिताः। वन्देऽहमतमशेषकारण परम रामाखिशं हरिं। नानापुराणनिगमागम सम्मतं यद् रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि। स्वान्तसुखाय तुलसी रघुनाथ गाथा। भाषा निबंधमति मंजुलमातनोति। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक एकमक्षरम पुंसा महापातकनाशनम। एक बाणी एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्रजीचं चरित्र सज्जनानो जीवाचं कल्याण करणारा आहे। संसारामध्ये तापलेल्या जीवाला सुख शांती समाधान प्राप्त करून देणारं चरित्र म्हणजे हे रामचरित्र। रामकथा ही जीवनाची व्यथा कमी करणारी या जगातली कथा आहे। आणि माझी विनंती आहे तुम्हाला, रामकथा ही मंदिरातली किंवा मंडपातली कथा नसून रामकथा तर सज्जनानो प्रत्येकाच्या घराघरातली कथा आहे। करोडो रुपयाची संपत्ती असेल एखाद्या माणसाच्या घरामध्ये, पण घरातली माणसं जर एकमेकाचं तोंड पाहत नसतील तर पैसे असून ते घर भिकारी आहेत। आणि म्हणून रामकथा ही एका प्रपंचिक आदर्श पुरुषाची कथा आहे। आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे,
वामन भाऊच्या पुण्यस्मरणार्थ आपण सर्व संसार बाजूला ठेवून इथं हजर झालो. ज्यांना असं वाटत असेल की आपलं जीवन आदर्श असावं, आपलं कुटुंब आदर्श असावं, आपला गाव आदर्श असावा, त्या माणसाने रामकथा अवश्य ऐकावी. आणि रामकथा ऐकून या मंडपमध्ये न ठेवता प्रत्येकाने ही घरी घेऊन जावी. घराघरातल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे रामायण, अशी ही सुरस गोड पवित्र श्रीराम कथा. नगद नारायण बाबांची कृपा, मच्छिंद्रगडाची कृपा, निगमानंद बाबांचा आशीर्वाद, सद्गुरू भगवान बाबांचा आशीर्वाद आणि आदरणीय पूजनीय महंत गुरुवर्य जनार्दन बाबा यांचं कुशल मार्गदर्शन, अशा थोर संताचा आशीर्वाद, सर्व गावकऱ्याचं प्रेम आणि सर्वांच्या प्रेमातून भाऊच्या 48व्या या पुण्यस्मरणार्थ आपल्या गावचे आदर्श माजी सरपंच रमेश भाऊ तळेकर आणि त्यांचे मित्र आदरणीय सोनवणे सर यांनी या कार्यक्रमाचं मला निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण स्वीकारून या ठिकाणी येण्याचा योग. आणि म्हणून गेली 4 दिवसापासून तुम्हा भाविकांचं मला दर्शन घडतंय, हे माझं परम भाग्य. काल आपल्या रामायणामध्ये रामाच्या हातातून धनुष्य तुटलं. कडकड 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 असा आवाज त्या धनुष्याचा संपूर्ण पृथ्वी तलावर पसरला. तिही अवसर सुनी शिवधनुभंगा आये रघुकुल कमल पतंगा. तिही अवसर सुनी शिवधनुभंगा आये रघुकुल कमल पतंगा. जय सियाराम बोल जय सियाराम, जय सियाराम बोल जय सियाराम. रामाच्या हातातून धनुष्य तुटलं आणि त्या धनुष्याचा आवाज संपूर्ण पृथ्वी तलावर पसरला. इकडे लक्ष द्या. आणि त्या धनुष्याचा आवाज जंगलामध्ये परशुरामाने ऐकला. 21 वेळेस पृथ्वी क्षत्रिय करणारे परशुरामजी जंगलामधून धावत सुटले. इथून दिसतील तुम्हाला परशुरामजी. बघा, जटाचा भारा डोक्यावर, इतक्या मोठ्या जटा, डोळे आग ओकत होते, हे खांदे बैलाच्या बाहूसारखे होते, वाघाचं कातड परिधान केलेलं होतं, खांद्यावर फरशी कुराड होती. आणि धनुष्याचा आवाज ऐकून मिथिला नगरीच्या दिशेने जनक राजाच्या त्या महालामध्ये येऊन धनुष्याचे 2 तुकडे परशुरामानी पाहिले आणि सीतामाईच्या बापाला धमकी दिली. ए मूढ जनक, राजा जनका तुला सांगितलं होतं की 21 वेळेस पृथ्वी निक्षत्रिय करणारा परशुराम जोपर्यंत जिवंत आहे जगात, तोपर्यंत माझ्या पश्चात क्षत्रिय संमेलन ठेवू नको. माझ्या पश्चात क्षत्रिय संमेलन ठेवलंस आणि धनुष्य कोणाच्या हातातून तुटला? कुणी धनुष्य तोडला? ज्यांनी धनुष्य तोडला असल त्याला समाजातून माझ्या स्वाधीन कर बाजूला, नसता सर्वांची हत्या करून टाकील. गरम झाले सीतामाईच्या बापावर परशुरामजी आणि मग जनक राजांनी मान खाली घातली. इकडे लक्ष द्या, अशी खाली घातली. रामाला वाटलं माझ्या हातातून धनुष्य तुटले, माझं नाव जनक राजा कसं सांगतील, कारण त्यांच्या मुलीच्या कुंकवाचा प्रश्न आहे. म्हणून स्वतः राम परशुरामाच्या समोर गेले आणि हात जोडले.
बाबा, धनुष्य तोडणारा कोणीतरी तुमचा एखादा सेवक असावा. सेवक नाही राघव, धनुष्य तोडणारा तर जगातला माझा एक नंबरचा दुश्मन आहे. कुणी तोडलंय धनुष्य? कोण आहे? माँ का लाल धनुष्य तोडने वाला. रामाला सुद्धा ते फरशा कुराडीवालं उलट सुलट बोलत होतं. आणि मग इकडं विश्वामित्राच्या जवळ लक्ष्मणजी होते, त्यांना राग आला. आणि विश्वामित्रजी म्हणले, बाबा फिकू कमी करायचं कसं काय, जरा थोडं. माझे रामदादा किती सीधे साधे, हे आवाज छान आहे. माझे रामदादा किती सीधे साधे, आणि फरशा कुराडीवालं म्हातारं मगापासून दादावर धावतंय, तिथं मी पाहिजे होतो गुरुजी. आता विश्वामित्राला बी तेच बरं वाटलं, कारण फरशा कुराडीवाल्याचं आणि विश्वामित्राचं 7 पिढ्यापासून तिरपट होतं. जाव लखन. आणि मग लक्ष्मणजी आले आणि आगीत राखेल वाचायचं काम केलं. आता आगीत राखेल वाचले, आग इजत असती वय, डबल भडकती. राम बाजूला झाले आणि परशुरामाची हाजरी घ्यायला सुरुवात केलं लक्ष्मणानं. लक्ष्मणजी म्हणले, बाबा हे धनुष्य तुटलं म्हणून ओरडता का तुम्ही? आई से कही कमठे हमने तो बचपन में तोड डाले. 2 शब्द महत्वाचे, बचपन आणि कमठा. कमठा कशाला म्हणतात? ते कैकाड्याचे लोक बांबूच्या चिवट्याचं धनुष्य बाण करून बाजारात विकायला आणतात, आणि मग पोराचा बाप लेकराला खेळणी म्हणून 5 रुपयाला विकत आणतो, त्याला म्हणतात कमठा. हे 10,000 पहिलवानांनी ओढीत आणलेलं धनुष्य लक्ष्मणजी याला कमठा म्हणतात. आणि बचपन, अहो लक्ष्मणाचं वय आता 14 वर्षाचे, बच्चाच आहे तो, तरी हे लक्ष्मणजी म्हणतात, बाबा हे धनुष्य तुटलं म्हणून ओरडता का तुम्ही? आई से कही कमठे हमने तो बचपन में तोड डाले. आता काय परशुरामाला गुदगुल्या झाल्या असत्याल होय. गरम झालं ते म्हातार, ए किसका बच्चा है? ये अपने माँ की गोद खाली करना चाहता है? किसका बच्चा है ये? उन्हाचं पोरग आहे, मगापासून चुर 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 बोलतंय. धनुष्य साधारण आहे आणि या धनुष्याला कमठा म्हणतो. लक्ष्मणजी म्हणले, बाबा धनुष्य साधारण नाही हे जसं तुम्हाला कळतं, तसं धनुष्य उचलून धनुष्य मोडणार साधारण नसावा हे का कळत नाही तुम्हाला? एवढ्यावर लक्ष्मणजी थांबत नाहीत. परशुरामाची चांगली हाजरी घेतली त्यांनी. आणि आणखीनही वेळ गेलेली नाही. बाबा आम्ही क्षत्रियाची राजकुमार आहोत, आणि क्षत्रियाचं ठरलेलं आहे, रस्त्यावर जर कुठं शस्त्र पाहिलं तर त्याला स्पर्श केल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही. आणि दुसरा आमचा ठरलेला बाण आहे, ज्याच्या कपाळाला अष्टगंध, गळ्यात जानवा आणि तुळशीची माळा असेल, त्याचं रक्षण करणं आमचा बाण आहे. आणि आणखीनही बाबा तुम्हाला वाटत असेल हे बाळ भीतीपोटी मागं सरकतंय, वेळ गेलेली नाही. परशुरामजी कपाळाचा गंध पुसून काढा, गळ्यातली माळा आणि जानवं तोडून टाका, आणि नंतर दाखवतो सुमित्रा मातेच्या दुधाची ताकद. खूप महत्वाचा मुद्दा आहे. आईचं दूध इथं आठवण करायची काय गरज होती हो? पण माझी विनंती आहे तुम्हाला, आईच्या स्थानातलं दूध आणि त्या दुधाची चव मरेपर्यंत माणसाच्या जिभेवर असावा. आपल्या माईच्या स्थानातलं दूध किती गोड होतं, ती प्रत्येकाच्या जिभेवर मरेपर्यंत त्याची चव असावा. याचा अर्थ सगळं विसरा, पण आपली म्हातारी माय आणि म्हातारा बाप कधी विसरू नका. तुम्हाला माझी विनंती आहे. हो, आज तुम्हाला वाटतंय 1.5 पैसा आपल्या घरामध्ये येतोय, आपण आईश करून जगतोय, पण थोडं थोडं फिरून बघा. एका लुगड्यावर घरातली आपली म्हातारी माय मेली, आणि एका धोत्रावर ज्या घरातला आपला बाप मेला त्या घरातली माणसं आहेत आपण. सोन्याची अपेक्षा करू नका, चांगल्या कपड्याची अपेक्षा करू नका,
फक्त गरिबी विसरू नका. हो, गरिबी ज्याच्या डोळ्यात आहे ना, तो माणूस रस्ता चुकून जगत नाही. मला आठवतंय, मी रामायण तुमच्या समोर सांगतो, पण मी 13 वर्षाचा होतो त्यावेळेला माझी माय आणि मी, आम्ही माय लेकरांनी मुंबईला 3 वर्ष गटार खोदलंय. राहू द्या. 13 वर्षाचा होतो मी त्यावेळेला शाळा सोडली आणि 16 वर्षाचा होईपर्यंत मुंबईला गटार खोदलं मी. मला तो दिवस आठवतो. मी टिकावानं खोदायचो. 13 वर्षाचा मुलगा किती मोठा असतो. मी टिकावानं खोदायचो आणि खोऱ्यानं माझी माती भरून टाकायची. उन्हाळ्याचे दिवस होते, माझ्या अंगावर कपडा नसायचा आणि घामोळ्या, छोट्या छोट्या घामोळ्या माझ्या पाठीला आलेल्या असत. सावलीला बसलो की माझ्या आईनं माझ्या पाठीहून हात फिरवायचा आणि त्या कवळ्या घामोळ्या टचा टचा फुटायच्या आणि त्याच्यातलं रक्त माझ्या आईच्या हाताला लागायचं. त्या आईच्या हातावरचं रक्त आजही मला दिसतंय. हे विसरता कामा नये आपण. खूप गरिबीतले माणसं आहेत आपण. झाडाचा पाला खाऊन जगलेत आपल्या घरातले माणसं. रामायणाला चगळून खाऊ नका. आज आपण 1.5 पैसा आलाय म्हणून उतून मातून गेलेली माणसं आहेत. हो, गरिबी कधी माणसाने विसरायची नाही, लक्षात ठेवा. हे हरे हंबरुनी वासराले चाटती जवा गाय, तवा मले गाईमध्ये दिसती माझी माय. बोला ना, असं थोडी ट्रेनिंग द्यायची. आया बाया सांगत होत्या होतो जावा ताना, दुष्काळात माईच्या माझ्या आटला होता पाना. पिठामधी पाणी टाकून मले पाजीत जाय, तवा मले पिठामधी दिसती माझी माय. दिसती माझी माय हरे हंबरुनी, कान्या काट्या व्याचायाला माय जाई राणी. पायात नसे वाहन तिच्या फिरान वाणी, काट्या कुट्यालाही तिच मानत नसे पाय. तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय. दिसती माझी माय हरे हंबरुनी, वासराले चाटती जावा गाय, तवा मले गाईमध्ये दिसती माझी माय. थंडीच्या दिवसात आईनं अंगावर लुगडं पांघरू घातलं, बाळूत पांघरू घातलं. गरिबीमध्ये 1000-500 रुपयाची रग नव्हती त्या काळामध्ये, पण लुगडा आणि बाळूत विसरू नये माणसानी. ही माझी विनंती आहे तुम्हाला. लक्ष्मणजी परशुरामजीला म्हणतात, परशुरामजी आणखीन वेळ गेलेली नाही. तुम्हाला वाटत असेल हे बाळ भीतीपोटी माग सरकतंय, पण कपाळाचा गंध पुसून टाका, गळ्यातलं जानवा आणि तुळशीची माळ तोडून टाका, नंतर दाखवतो सुमित्रा मातेच्या दुधाची ताकद. एवढ्यामध्ये सज्जनानो, रामाला वाटलं हे जास्त पेटले म्हणून लक्ष्मणाला बाजूला केलं आणि स्वतः राम परशुरामाच्या समोर जाऊन छातीवरचं उपारणं बाजूला केलं रामानं. त्या कृतीमधून परशुरामाला शिकवण दिली, कारण देवाच्या छातीवर भृगु ब्राह्मणाच्या लाठेचं चिन्ह होतं. बाबा, तुमच्यासारख्या ब्राह्मणाच्या लाथा खाण्यासाठी माझं जीवन आहे, तुम्हाला मारण्यासाठी नाही.
भृगु ब्राह्मणाच्या लातेचं चिन्ह छातीवर रामाच्या पाहिलं आणि इतके गरम झालेले परशुरामजी शांत झाले आणि गदगद होऊन रामाच्या चरणावर नतमस्तक झाले. रामाने आशीर्वाद दिला आणि डबल तपश्चर्या करण्यासाठी परशुराम जंगलामध्ये पाठवले. चला पुढं. संध्याकाळ होते आणि संध्याकाळी शतानंद गुरुदेव, विश्वामित्र गुरुदेव आणि जनक राजा अयोध्येला राजा दशरथाला पत्र लिहितात आणि 2 सेवकाच्या हस्ते ते पत्र अयोध्येला पाठवलं जातं. जेव्हा राम आणि लक्ष्मणाने अयोध्या सोडली तेव्हापासून असा एकही दिवस गेला नव्हता की सिंहासनावर गेल्यावर दशरथ राजे रडले नव्हते. रोज सिंहासनावर जाऊन बसले की राम लक्ष्मणाची आठवण यायची. कुठं असेल माझा राम, कुठं असेल माझा लक्ष्मण, काय खात असतील माझे बाळ. विश्वामित्र यज्ञाच्या रक्षणासाठी घेऊन गेले. न जाणो माझ्या लेकरांना एखाद्या राक्षसाचा त्रास होतो का काय. रोज आठवण काढायची. सिंहासनावर दशरथ राजाने ढसा ढसा रडायचं. बापाचं प्रेम मुलावर किती असतं हे रामायण शिकवतं. आज या गोष्टीचा दुष्काळ पडला. म्हातारा बाप आणि त्याचं तोंड पाहायची लाज वाटती आज तरुण मुलाला. आज सिंहासनावर जाऊन बसले दशरथ राजे आणि रामाची आठवण आली आणि डोळे भरून आले डोळे. कुठे असेल माझा लाडका श्रीराम, कुठे असेल माझा लखन, काय खात असतील माझे बाळ. हे चिंतन चालू असताना 2 सेवक पत्र घेऊन येतात. महाराज की जय हो. बोला कहाँ के हो, कि कुठले आपण. मिथुला नरेश राजा जनकाचे आम्ही सेवक आहोत. कशासाठी आला बाबा. महाराज रामाचं पत्र आणलंय. रामाचं पत्र सिंहासनावरून उडी टाकली रामाच्या बापानी आणि पत्र देणाऱ्या सेवकाच्या चरणावर डोकं टेकवलं. किती प्रेम. अयोध्येचा सम्राट होता पण रामाच्या पत्रासाठी सेवकाच्या चरणावर डोकं टेकवलं. राहू द्या. सेवकाच्या डोक्यावर चरणावर डोकं टेकवलं. किती प्रेम बापाचं मुलावर. इकडे लक्ष द्या. ते पत्र पुत्र समजून छातीला लावलं. राजे दशरथ ढसा ढसा रडले आणि एक चिठ्ठी छातीला लावून आपला जन्मदाता बाप रडतो. हे भरताला शत्रुघ्नाला कळलं. कौशल्या, सुमित्रा, कैकेयी, सुमंत प्रधान सर्व अयोध्येचा समाज राजमहालामध्ये येतो. भरतानी बापाच्या हातातलं ते पत्र हिसकावून घेतलं. बाबा कोणाची चिठ्ठी आहे. भरत, रामाचं पत्र आहे. रामदादाचं पत्र आहे. हो ना भरत. ती चिठ्ठी डोक्यावर ठेवली. सक्का नाही, सावत्र भाऊ होता. पण आपल्या बंधूचं पत्र डोक्यावर ठेवून त्या दरबारामध्ये थै 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 भरतजी नाचले. पहिल्यांदा भरताचं प्रेम, बंधू प्रेम असं प्रगट होत आहे. रामायण करमणुकीसाठी ऐकायचं नाही. सावत्र भाऊ होता आणि थै 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 नाचले. आणि मग ते पत्र भरताने उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. आता पत्र कशाला म्हणते हेच कोणाला कळणं मुश्किल आहे. कारण जुना काळ होता ना पत्राचा, तो मोबाईलनं खाल्ला. पण तुम्ही जुने माणसं आहेत रामायण ऐकायला, तुम्हाला मी जुनी आठवण करून देतो. सकाळी 8 वाजता पोस्टमॅन पत्र घेऊन दारात यायचा आणि लुगड्यावर असलेली आपली माय अंगणामध्ये स्वयंपाक करायची आणि दारातून पोस्टमॅन म्हणायचा, नानी, ओ नानी, तुमच्या बाळूचं पत्र आलंय. मुलाचं पत्र आलंय. पोस्टमॅननं सांगितल्यावर पिठानं मळाल्याला हात लुगड्याला पुसायची माय, पळत जायची आणि पोस्टमॅन तिला देव वाटायचा, देव. आणि पोस्टमॅनच्या चरणावर डोकं टिकून जुन्या काळातली माय रडायची. तुम्हाला आठवत्यात का ह्या गोष्टी.
तुम्हाला जुन्या माणसाला गोष्टी आठवत्यात? आणि गाठी गाठीचं धोतर नेसलेला बाप गल्लीत फिरायचा आणि पत्र वाचवणाऱ्या मुलाला शोधून आणायचा. आठवा महाराज, हे लय दरिद्री आली दांडगी समाजामध्ये. लय दरिद्री झाले माणसं. गाठी गाठीचं धोतर नेसलेला बाप पत्र वाचवणाऱ्या मुलाला शोधून आणायचा. एका उंबऱ्यावर माय बसायची, एका उंबऱ्यावर बाप बसायचा आणि गल्लीतल्या मुलानं ते पत्र वाचायचं. जुना काळ जुना. ते पत्र उघडलं की त्या पत्रात पहिलं वाक्य लिहिलेलं असायचं, तीर्थरूप आई वडिलांच्या चरणी साष्टांग बाळूचा दंडवत. असं माईचं हृदय भरून यायचं, बापाचं हृदय भरून यायचं. आणि पुढं तो मुलगा त्या पत्रामध्ये लिहितो, आई बाबा तुमच्या आशीर्वादाने मला चांगली कंपनीमध्ये नोकरी लागली, पगार चांगला मिळतोय. आई तुला माझी विनंती आहे, आता मजुरीनं लोकांच्या इथं खुरपायला जाऊ नको आई. बाबा लोकांच्या बांधाला कामाला जाऊ नका, तुमच्या आशीर्वादाने मस्त मला पगार मिळतोय. आई मनी ऑर्डर पाठवीन तुला, तुझी तब्येत सांभाळ. हे त्या पत्रामध्ये मुलगा लिहितो आणि ढोरासारखे मायबाप रडतेत महाराज. जुना काळ पत्रातला आठवा तुम्ही. आठवत आहे तुम्हाला? कुठे गेलं हे प्रेम? हे मोबाईलनं प्रेम खाऊन टाकलं सगळं. मोबाईलनं तुम्हाला वाटतंय जमाना सुधारला, पण खड्ड्यात गेलाय जमाना, लक्षात ठेवा. हो 100 वर्षे जगणारी माणसं 60 वर्षावर आलेत, जरा डोके फ्रेश ठेवा. जमाना सुधारला नाही, जमाना संपूर्ण 40 वर्षे रिवर्स आलेला आहे पाठीमाग. आणि मग हे भरतानी पत्र रामाचं उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. ऐकायला रामाची माय कौशल्या, कैकई, सुमित्रा, राजा दशरथ, सुमंत प्रधान. त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं, रामाने पहिल्यांदा अयोध्या सोडली, ताटिका नावाची राक्षसीन मारली. 5 मुद्दे त्या पत्रामध्ये लिहिलेले होते. इकडे लक्ष द्या. पहिला मुद्दा आहे, राम आणि लक्ष्मणाने सुबाऊ आणि मारीच मामाची माय ताटिका मारली. नंबर 2, विश्वामित्राचा यज्ञ रक्षण करत असताना मारीच नावाचा राक्षस 400 कोस समुद्राच्या पलीकडे पाठवला, सुबाऊ जागेवर मारला. नंबर 3, एका दगडातून बाई प्रगट केली रामप्रभूनं, अहिल्या उद्धार. नंबर 4, 10,000 पैलवानांनी ओढीत आणलेलं धनुष्य स्पर्श केल्याबरोबर रामाच्या हाताने तुटलं. नंबर 5, 21 वेळेस ही पृथ्वी क्षत्रिय करणारे परशुरामजी गदगद करून जंगलात पाठवले. 5 मुद्दे त्या पत्रामध्ये रामानं क्रांती केल्याबद्दल लिहिले होते. आणि ते मुद्दे वाचत असताना इतके रडत होते दशरथ राजे. माय कौशल्या रडत होती, सुमित्रा रडत होती, कैकई रडत होती. आणि त्या पत्रामध्ये पुढे 2 वळी लिहिलेल्या होत्या, अयोध्या नरेश राजे दशरथ यांच्या चरणावर मिथुला नरेश राजा जनकाचा साष्टांग प्रणाम. आणि रामाच्या लग्नासाठी संपूर्ण वऱ्हाड घेऊन तुम्ही लवकर मिथुला नगरीला या, असा संदेश सीतामाईच्या बापाने पाठवला होता. जाहीर केलं दशरथ राजांनी. ऐका हो ऐका, उद्या सकाळी मिथुला नगरीला राजा रामाच्या लग्नासाठी 10 वाजता सर्वांनी वऱ्हाडामध्ये सामील व्हावं जाहीर केलं. हत्ती सजवले, उंट सजवले, घोडे सजवले, पालख्या सजवल्या आणि दशरथ राजे संपूर्ण वऱ्हाडासहित रामाच्या लग्नासाठी मिथुला नगरीला निघाले. पण एवढ्यामध्ये कौशल्या मातेनं दशरथ राजाला एक संदेश दिला. ओ मालक, रघुकुलाचा नियम आहे, नवरदेवाकडची महिला लग्नात चालत नाही. रघुकुलाचा नियम होता पहिला नियम होता.
महिला मंडळी इकडे लक्ष द्या. रामाची माय म्हणती आपल्या पतीला, दशरथ राजाला, रघुकुलाचा नियम आहे महाराज, नवरदेवाकडची महिला लग्नात चालत नाही. लय दिवस झाले रामाची माझी भेट नाही, लवकर माझ्या लाडक्या श्रीरामाला घेऊन या. नवरदेवाकडची महिला लग्नात चालत नाही. सध्या साखरपुड्यात कुठं असती? कोण्या नालायकाने नियम काढला ह्यो? साखरपुड्यात बाया कुठं असतात? बाया तुमच्या भागात कुठं असतात? अहो साखरपुड्यामध्ये महिला कुठं असतात? अहो महिला सगळ्याच्या पुढं असतात आणि बैल साईटनं. बैल 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 नाही. काय सत्यनाश केला. आणि ही सगळी घाण शिकलेल्या लोकांनी केली महाराज. संस्कृतीचा बट्ट्याबोळ. रामायण वाचून सांगतोय तुम्हाला, माझ्या पदरचं नाही. रामाची माय म्हणली आपल्या पतीला, रघुकुलाचा नियम आहे, नवरदेवाकडची महिला लग्नात चालत नाही. आणि जुन्या माणसांनी कुणी सांगावा, साखरपुड्यात ह्याच्यात पुढल्या कडीला बाया होत्या का पहिल्या? तेव्हा ती पांढऱ्या केसावाली म्हातारी नव्हत्या म्हणती या. त्या पाठीमागाल्या बायाचं ऐकू नका, त्या उद्या तुम्हाला डाय करायला लावत्या. दशरथ राजाचं वऱ्हाड मिथिला नगरीच्या सीमेवर जाऊन पोहोचलं. सीतामाईच्या बापाला कळलं. सीतामाईचा बाप चतुरंगिनी सेना घेऊन अयोध्येचा सम्राट राजा दशरथ आला. सीमेवर भेट नवरा नवरीच्या बापाची. इकडे लक्ष द्या. सीतामाईचा बाप दशरथ राजाच्या चरणावर साष्टांग दंडवत घालणार आणि तोंडातला शब्द आहे, महाराज एका गरीब मुलीचा बाप आहे महाराज, मला पदरात घ्या. करकून वाकले दशरथ राजे आणि जनक राजाला उचलून कवटाळ्यामध्ये घेतलं. आणि किती लहान झाला सीतामाईचा बाप. मुलीचा बाप मुलीसाठी खूप लहान होतो. महाराज एका गरीब मुलीचा बाप आहे, मला पदरात घ्या. याला उत्तर काय दिलंय रामाच्या बापानी? हे आज नवरदेवाच्या बापानी शिकायचे. रामाचा बाप अयोध्येचा सम्राट होता, पण सीतामाईच्या बापाच्या अंगावरून हात फिरवला. हे राजा, इतका का लहान होतो तू? अरे मुलीचा बाप कन्या दान करणारा असतो आणि दान देतो तो जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत असतो. आपल्या गावामध्ये एखादा गरीब मुलीचा बाप, त्याच्या पदरात जर 4 मुली असल्या, मजुरी करून बिचारा जगत असल, सप्त्याची वर्गणी देऊ शकत नाही तो, पण त्याच्या मुलीचे 4 यज्ञ करू शकतो. कन्या दान देतो तो जगातला श्रीमंत आहे. आणि घेतो तो भिकारी. मी कशाला म्हणू? कन्या दान करतो तो जगातला 1 नंबरचा श्रीमंत आहे आणि घेतो तो जगातला भिकारी आहे. हे मी म्हणत नाही, रामाचा बाप म्हणतो. ए राजा जनका, कन्या दान करणारा महात्मा तू श्रीमंत आहेस आणि तुझ्या दारावरचा मी भिकारी आहे. रामाचा बाप म्हणतो मी भिकारी आहे. नवरदेवाचा बाप राजा दशरथ, किती मोठी नम्रता आहे, किती लहानपण आहे. आपलं कसं आहे? नाही, आपलं आपल्या लग्नात पोराचा बाप रुसतो. मामा चला न जेवायला. नाही जेवणार. मामा का म्हणून नाही जेवणार? नाही, मुलीच्या बापानी पहिला राम राम मला का नाही घातला? नाही जेवणार. नको जीव, मर तसाच. अरे इतर रामाचा बाप आणि सीताचा बाप, त्यांची नम्रता बघ. तुला 20 गुंठे वावर आणि त्याच्यात बी गाजर गवत, आणि इतका दिमाग तुझा. नाही जेवायचं तर नको जीव, मर तसाच.
रामायणातला एक एक प्रसंग समुद्रासारखा आहे आणि तो आपल्या जीवनात आचरणात आणण्यासारखा आहे. रामायण ही मंदिरातली कथा नाही, प्रत्येक माणसाच्या जीवनातली कथा आहे. वाजवीत गाजवीत राजा दशरथाचं वऱ्हाड, जनक राजाने मिथिला नगरीमध्ये सुंदर राहण्यासाठी महाल दिले आणि रात्रीच्या प्रसंगी 3 दाढीवाले ऋषी एकत्र आले. शतानंद, विश्वामित्र आणि वशिष्ठ गुरुदेव. आणि चर्चा केली त्यांनी. का हो म्हणले, दशरथ राजाला मुलं किती? म्हणले 4. जनक राजाला मुली किती? म्हणले 4. हे 4 मुली 4 मुलांना देऊन टाका ना म्हणले. 3 दाढीवाल्यानं ठरवलं आणि मग मायबापांनी ठराव पास केला आणि सुपारी फोडली. आता ह्या 4 मुली 4 मुलांना देऊन टाकल्या. ह्याच्यातलं एक मार्मिक महत्वाचं सांगतो तुम्हाला. ह्या 4ही मुली राजा जनकाच्या नाहीत बरं. जनक राजाला एकच मुलगी आहे, फक्त तिचं नाव आहे उर्मिला. सीता जमिनीत सापडली. आणि 2 लहान मुली मांडवी आणि श्रुतकीर्ती जनक राजाच्या बंधूच्या मुली आहेत, कुशकेतूच्या. ह्या 4 मुली 4 मुलांना देऊन टाकल्या. जोड्या लावा, जोड्या लावा. सगळ्यात लहान मुलगी श्रुतकीर्ती शत्रुघ्नाला दिली, तिच्यापेक्षा मोठी मांडवी भरताला दिली, तिच्यापेक्षा मोठी उर्मिला लक्ष्मणाला दिली, त्याच्यापेक्षा मोठी सीता रामाला दिली. ठरलं लग्न, आंतरपाठ धरला, अक्षिदा वाटला. मंगल अष्टक म्हणायच्या टायमाला एक रुसलं. हे जुन्या काळामध्ये लग्नात रुसायची लय दांडगी पद्धत होती. कारण माझं लग्न झालंय, मला अनुभव आहे. ते नवरदेवाच्या सोबत 2-4 दिवस एक हेल्पर नसतं का हो, काय नाव आहे त्याचं? करवाला. तिकडं विदर्भात त्याला लांडगा म्हणते. तिकडं विदर्भात. आता मी नवरदेव होऊन पारावर गेलो, माझं सांगतो. करवाला पारावर मारुतीच्या मंदिरावर बसल्यावर असा मला चिमटा घ्यायचा आणि मला म्हणायचा रुस. आता मी झोपीत हसणार माणूस रुसू कसा? रुसायला तोंड फुगवावं लागतंय, होटाला होटा आवळून धरावा लागतोय, वाकडं तिकडं तोंड करावं लागतंय. तो सारखा मला चिमटा घ्यायचा, रुस. मी म्हणलं रुसतो, पण रुसल्यावर फायदा काय होईल? ते म्हणले घडी नाही तो रिडू देते. या काळात काय नवरदेवाच्या येड्याच्या हाती दिलं वाढ, घोडी नाही तो रिडू देते. अहो काय महाराज, लहानपण आहे ते. रुसलो ना मी, बळच रुसलो माय, बळच. असं होटा आवळून धरले. अरे माझ्या मोठ्या मामानं माझं लग्न जमिलं होतं. त्याला कळालं तुमचा भाषा रुसलाय पारावर. आणि तो नवरदेव काय कुणाचा ऐका ना. मामाजी आला का नाही, ती कानाला धरून मला उचललं. उठ मला, घालती चडी, चडी शेवंती चडी, पांढऱ्या चड्या. एका चडीच्या बाईची 2 हात रुंदी. घाल चडी. अरे जुना काळ, नवरदेवाला घोडं होतं का गाडव, कुणी उचलन कुठं टाक. नाही विनोद नाही, माझ्या लग्नात घडल्याला सांगितलं तुम्हाला. कानाला धरून नवरदेव उचलणं म्हणजे काय साधं मोठे पण आहे काय नवरदेवाचं? रामाच्या लग्नामध्ये
ब्रह्मदेव रुसले, फटाक 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 फटाक. पण गेटवर नारद महर्षी होते. नारदांनी ब्रह्मदेवाला अडवलं. काय बाबा रुसला वाटतं तुम्ही लग्नामध्ये? हो नारदा रुसलो. का रुसले? नारदा या लग्नामध्ये अग्रपूजाचा मान मला पाहिजे होता. का नाही अग्रपूजाचा मान? नाही थांबणार मी. नारदांनी सांगितलं ब्रह्मदेवाला, बाबा लग्नाला आला ती पहिली चूक, अग्रपूजाचा मान मागता ही दुसरी चूक. ब्रह्मदेव म्हणले लग्नाला आलो ती चूक म्हणजे? अहो म्हणले तुमच्या बापाचं लग्न आहे हे. बापाच्या लग्नात पोरं हजर नसतात. भगवान विष्णूच्या नाभी कमळातून ब्रह्मदेव जन्माला आला आणि विष्णूचाच अवतार आहे ना राम. राम तुमचा बाप आहे. लग्नात बापाच्या लग्नात पोरं हजर नसतात. 8 वर्षाचा मुलगा घरामध्ये गेला, कपाट उघडलं आणि मायबापाच्या लग्नाचा अल्बम काढला 8 वर्षाच्या पोरानं. आणि पहिल्याच फोटोत पप्पा मम्मीच्या तोंडात लाडू घालतात, दुसऱ्या फोटोत मम्मी पप्पाच्या तोंडात जिलाबी घालती. मायबापाच्या लग्नातले फोटो बघत बसलं आणि ते पोरग 8 वर्षाचं. तिसऱ्या फोटोत काका काकी, चौथ्या फोटोत मामा मामी, 5व्या फोटोत आखा गाव. आणि ह्याचा फोटो दिसाना त्याच्यात. गरम झालं आणि अल्बम घेऊन अंगणात आई स्वयंपाक करीत होती. का गाय ये वर वर माया करती माझी. कार बाळू बघ ना कसा दिवा लावलाय. प्रत्येक फोटोत पप्पान मम्मी. माझा फोटो का ग नाही याच्यामध्ये? आईनं ओळखलं हे गिराईक बिघडलंय. सांगितलं बाळू हे फोटो काढायचं काम, बिल द्यायचं काम तुझ्या बापानं केलंय. ड्युटीहून तुझा बाप आला की त्यांना चौकशी कर, आपल्याला माहीत नाही. 5:30 वाजेपर्यंत बाळू जेवत नाही, खाली बसत नाही, अल्बम हातात आणि बापाची वाट पाहतो. 5:30 वाजता बाप ड्युटीहून सुटला. बाळूसाठी रस्त्यात खाऊचा पुडा घेतला. अंगणात आल्याबरोबर बाप बाळूला म्हणतो, बाळू घे ना तुझ्यासाठी खावा आणलाय. फेका गटारात. खावा आणलाय माझ्यासाठी. कार बाळू बघा ना कसा दिवा लावलाय. पहिल्याच फोटोत मम्मीच्या तोंडात तुम्ही लाडू घातलाय, दुसऱ्या फोटोत मम्मीनं तुमच्या तोंडात जिलाबी घातली. कुठं काका काकी, मामा मामी, आखा गाव ह्याच्यात बाबा माझा फोटो का म्हणून नाही काढलाय तुम्ही? बापानं निरखून पाहिलं, बाळू अरे हो अल्बम हे फोटो तुझ्या मायबापाच्या लग्नातले, आमच्या लग्नातले फोटो इथे. बाळू म्हणला, बाबा मी बी तेच म्हणतो ना, तुमच्या लग्नात माझा एखादा नाही का म्हणून काढला. मग बाप म्हणला, मूर्खा मायबापाच्या लग्नात पोरं हजर. हे जसं तसं ब्रह्मदेवाला नारद महर्षी म्हणले तुमच्या बापाचं लग्न आहे आणि बापाच्या लग्नात पोरं हजर नसतात. आला ती पहिली चूक आणि अग्रपूजाचा मान मागता ही दुसरी चूक आहे. जा वापस. गपचूप ब्रह्मदेव वापस फिरले आणि सज्जनानो तात्या एक मंगलाष्टक म्हणा फक्त. अक्षिदा पावसालाय समजा. बाळे ऐक दासीपतीच्या घरा, संसारी तीन होऊ नका, प्रसवो तिला पकरा, वसते शांती राये सुखाची सदनी, ज्याचे कुटुंबला नांदावे आता सुखे उभयता, व्हावे तुम्ही सावधान. मंगल शुभंकर सावधान. सज्जनानो दशरथ राजाच्या 4 मुलाबरोबर 4ही मुलीचे लग्न लागले. आणि लग्न लागल्या लागल्या कोणता प्रोग्राम असतो? भोजनाचा प्रोग्राम. सगळी पाहुणे मंडळी जेवायला बसली आणि त्यावेळेला बँड वाजू लागला. बँड
एक मस्तपैकी छोटीशी गवळण म्हणू. कैसी भूल पडली हरीची माझ्या मनाला, कैसी भूल पडली हरीची माझ्या मनाला. कैसी भूल पडली माझ्या मनाला, कैसी भूल पडली हरीची माझ्या मनाला. कैसी भूल पडली हरीची माझ्या मनाला, कैसी भूल पडली हरीची माझ्या मनाला. कैसी भूल पडली हरीची माझ्या मनाला. कैसी भूल पडली हरीची माझ्या मनाला. माझ्या मनाला बाई वेड गवळणीला, माझ्या मनाला बाई वेड गवळणीला. माझ्या मनाला बाई वेड गवळणीला. कैसी भूल पडली हरीची माझ्या मनाला, कैसी भूल पडली हरीची माझ्या मनाला. मला नाचा. कैसी भूल पडली हरीची माझ्या मनाला. कैसी भूल पडली हरीची माझ्या मनाला. कामन धंदा काही सुचेना, कामन धंदा काही सुचेना. कोणी चले गेला काना कोठे दिसेना. कोणीकडे गेला काना कोठे दिसेना. कुठे शोध लावू बाई कुणाच्या घराला. हे हो कैसी भूल पडली हरीची माझ्या मनाला, कैसी भूल पडली हरीची माझ्या मनाला. कैसी भूल पडली हरीची माझ्या मनाला. कैसी भूल पडली हरीची माझ्या मनाला. कामन धंदा काही सुचेना, कामन धंदा काही सुचेना. रात्री बाई माझ्या मंदिरी आला, रात्री बाई माझ्या मंदिरी आला. येऊन बाई माझ्या बैसला उशाला. येऊन बाई माझ्या बैसला उशाला. येऊन बाई माझ्या बैसला उशाला. येऊन बाई माझ्या बैसला
जनार्दनी हरिचा छंद एक जनार्दनी हरिचा छंद कृष्णाला पाहून बाई झाल्यात दंग कृष्णाला पाहून बाई झाल्यात दंग प्रत्येकाची जडली बाई माझ्या मनाला हरी बोल कैशी भूल पळाली हरीची माझ्या मनाला कैशी भूल पळाली हरीची माझ्या मनाला कैसी फुल पडली हरीची माझ्या मनाला कैसी फुल पडली हरीची माझ्या मनाला माझ्या मनाला बाई वेळ गवळणीला. लग्न लागल्याच्या नंतर वऱ्हाड सगळं जेवलं आणि वऱ्हाडाचं जेवण झाल्याच्या नंतर नवरा नवरीची पंगत बसली जेवायला. इकडून राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि त्यांचं मित्रमंडळ, इकडून सीता उर्मिला मांडवी श्रुतकीर्ती चौघ्या बहिणी आणि त्यांच्या मैत्रिणी जेवायला पंगत बसली नवरा नवरीची. जेवता जेवता विनोदाची मैफल, विनोद विनोद. सीतामाईची मैत्रीण सीतेकड पाहती, रामाकड पाहती, सीतेकड पाहती, रामाकड पाहती आणि विनोदाचा टोला लावती. कशी पाहती, कशी बोलती, माझ्याकडे लक्ष द्या अशी बघती. आणि बघता बघता म्हणती, माय आम्ही असं ऐकलंय माय, अयोध्येच्या महिलानं फळं खाऊनच पोरं जन्माला आणत्यात. रामानं ऐकलं नाही हे. सीता म्हणत होती "श्श." तरी बोललीच ही, बोललीच. पण राम होते, रामाने ऐकलं, ते लक्ष्मणाकडे पाहिलं. राम म्हणले, हे लखन, हे प्रकरण आपल्यावरच बेतलंय. आपल्याच माईनं फळं खाऊन दिवा लावलाय. पण राम होते ते चतुरातु शिरोमणी. राम म्हणले, का रे लखन, अयोध्येच्या माईला तरी फळं खाऊन पोरं जन्माला आणतात, पण मिथुला नगरीकडं आम्ही निराळच ऐकलं. काय इकडं महिलांचीच गरज नाही, जमिनीतूनच पोरी जन्माला येतात. आणि मग सीता कशी करते बघ, तुला म्हणलं होतं मधी नको तोंड खुपसू. विनोदाची मैफल. बस सज्जनानो, पाहता पाहता 3 महिने लग्नाचा सोहळा चालत होता. उद्या सीतामाईला वाट लावायचे म्हणून आदल्या रात्री 8 वाजता लग्न मंडपामध्ये एका खांबाला धरून जनक राजे उभे होते आणि त्यांच्याजवळ राजे दशरथ रामाचे बाप जातात. महाराज, मीही एक राजा, प्रजा चालवणं माझा धर्म आहे. किती दिवस राहू शकतो? उद्या जाणार महाराज मी. परवानगी द्या महाराज, उद्या निघतोय आम्ही. खूप मोठा धक्का बसला सीतामाईच्या बापाला. का हो महाराज, तुम्ही निघाल्यावर तुमचे 4ही मुलं निघतील ना? हो महाराज, तुमचे 4ही मुलं निघाल्यावर माझ्या 4ही मुली निघतील ना महाराज? हो महाराज. इतकी मोठी चक्कर आली जनक राजाला आणि धाडकन धरणीवर पडले. पहाडावणी, किळीच्या खांबावणी 4ही मुली माझ्या उद्या जाणार. आणि डोंगरावर एवढं दुःख, धक्का बसला जनक राजाला. या मंडपमध्ये बसलेल्या प्रत्येक मायमाऊलीला बाप आठवला असेल. रात्रभर झोपले नाही जनक राजे. मुलीला सप्रेम भेट वस्तू द्यायच्या. पालख्या सजवल्या, हत्ती सजवले, घोडे सजवले.
झोपत नाही बाप, लेकीसाठी झोपत नाही. या जगाच्या पाठीवर मुलगी आणि बाप निस्वार्थ प्रेमाचं नातं आहे. मला सांगा, अशी कोणती बाई आहे या मंडपमध्ये की तिनं बापाची एक गुंठा जमीन मागितली? अरे भिकाऱ्याला देईन बाप, नाही तर श्रीमंताला देईल. ज्याच्या घरात बाप पाठवतो तिथं बापाच्या नावासाठी लेकीची जात झुरून झुरून जन्मभर मरते महाराज. तुम्हाला संपूर्ण महिलांना बाप म्हणल्याबरोबर बाप इथून दिसला असेल, नाही तर तुम्हाला आठवण करून देतो, तुम्ही ते प्रसंग भोगून आलात. बघा, तुम्ही गरीबातली गरीब मुलगी जरी वाट लावायची असली तरी संपूर्ण गाव त्या मुलीला वाट लावायला मंदिरापर्यंत जातो. कपाळाला बाशिंग असतं, जुना बैलगाडीचा काळ, सनईचे सोर वाजत असतात. तिथं आजी बसलेली असती, तिथं आजोबा बसलेले असतात. पुरुष मंडळीमध्ये वाघावणी बाप असतो, पण मुलीला वाट लावताना लहान होतो बाप, लहान लहान होतो. त्या कवल्याला मोठा भाऊ, त्या कवल्याला छोटा भाऊ. महिला मंडळीमध्ये आई असते. तुम्हाला तो प्रसंग इथून दिसेल, इथून प्रत्येक माझ्या माय माऊलीला इथून दिसेल. पळत जाती ती मुलगी आणि आजीच्या चरणावर डोकं टेकवती. आजी कवटाळून नातीला रडती आणि आजीला काय म्हणती नात, आजी येते, आजी मी येते, पण माझ्या बाबावर लक्ष ठेव, आजी येते, मी येते. आजोबाच्या जाऊन मानावर मान टाकून नात रडती आणि आजोबाला ती जाताना नात म्हणती, बाबा तुमची तब्येत सांभाळा, वय झालंय बरं आता. माईच्या मानावर मान टाकून लेकीची जात रडती महाराज. आणि माईला शपथ घालती मुलगी, आई तुला माझी शपथ आहे, दिवसभर कबाड कष्ट करतो माझा बाप, आणि जेवायला बसल्याच्या नंतर कधी कधी उलट्या शब्दात तू माझ्या बाबाला बोलतेस, तुला शपथ आहे माझी. त्याहीपेक्षा दयाजनक प्रसंग आहे. मोठा भाऊ त्या कवल्याला उभा असतो ना, बहीण पळत जाती आणि मोठ्या दादाला अशी कवटाळून रडती बहीण. आणि भावाला काय म्हणती बहीण जाताना, दादा येते, मी येते दादा, पण कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. आपल्या बाबाचं वय झाले बाबा, मोठा दादा झालास तू, हे संसाराचा गाडा हाकायचं काम कर. आपल्या बाबाला आता झेपत नाही बरं. छोट्या भावाकडे बहीण पळत जाती. एका अंथरुणावर झोपलेले, एका ताटात जेवलेले, सोबत शाळेत गेलेले बहीण भावंड असतात. बहीण लहान भावाकडे पळत जाते. तुम्हाला इथून दिसन तुमचा लहान भाऊ. बहिणीच्या लग्नात 5 दिवस जेवलेला नसतो ते भाऊ. त्याचे केस विस्कटलेले असतात. आज माझी लाडकी बहीण जाणार म्हणून मंडपचा एक खांब धरून रडत असतो लहान भाऊ. त्याच्याकडे पळत जाती बहीण, भैया येते भैया मी, पण भैया तुला माझी शपथ आहे बघ. अरे जन्मभर आपल्या बापानी शिळ्या भाकरी खाव्यात ना आपण ताज्या. जन्मभर जुने कपडे आपल्या बाबांनी घालावेत, आपण नवे घालावेत. बहीण भावाला म्हणती, तुला माझी शपथ आहे, इथून पुढे आपल्या बाबाला त्रास होईल असं कधी जगू नको. कन्या जब घर छोड़ती है तो केवल अपने बाप की भलाई चाहती है. इतकं जर बापावर, बापाच्या घरावर मुलीचं प्रेम असल तर दवाखान्यामध्ये मुलगी बाईनं मारून का टाकावी? अरे काहीच ते लेकरू मागत नाही तरी त्याची हत्या का व्हावी? किती मुलीच्या माना करवतीनं कापल्या गेल्या, किती मुलीचा रक्ताचा सडा दवाखान्यागणीच पडला. आईच्या पोटातली मुलगी
मारून टाकताना हात जोडते पोटातून, आई मारू नको मला. आई जन्माला आल्याबरोबर तुझ्या घरातलं काम करीन, एक दिवस तुझ्या घरात फुकट बसून खाणार नाही मुलगी म्हणती, पण मारू नको. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विन जन्माशी मला कोण घालणार. या दुनियेचा रंग मला कोण दावणार, तुझ्या विन जन्माशी मला कोण घालणार. होईन मी मोठी शिकून शहाणी, मारीन भरारी पाखरी होवनी. शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विन जन्माशी मला कोण घालणार. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधीन दोन दोन. कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विन जन्माशी मला कोण घालणार. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विन जन्माशी मला कोण घालणार. होईन मी जेव्हा राजाची गराणी, ढाळू नको तेव्हा तुझ्या डोळ्यातलं पाणी. दूर दूर गेल्यावरती माझे बाबा रडणार, दूर दूर गेल्यावरती आई तू रडणार. तुझ्या विन जन्माशी मला कोण घालणार. ए आई का गाई एवढी मोठी नुकसान का करती तू, इतकी मोठी नुकसान केली माय मावल्या हो तुम्ही. इतकी आग लावली सध्या गावागावात की त्याला थारा नाही थारा. गावागणी 400-200 बिन लग्नाची मुलं येतात. हो मुलगी भेटत नाही त्यांना सगळ्या दवाखान्यात. अहो खाटकाचा कत्तलखाना बरा, खाटकाचा कत्तलखाना बरा. एवढ्या दवाखान्यामध्ये कत्तलखाना झाला मुलीच्या बाबतीत. आता बंद झालंय ते, आता बंद झालंय. पण एवढी मोठी नुकसान महिला मंडळीने तुम्ही केली आणि ती नुकसान आपल्यालाच भवली, आपल्याला भवली. आणि म्हणून स्त्री भरून हत्या, त्याच्याबद्दल संदेश प्रत्येक माऊलीच्या पदरामध्ये टाकलेला आहे. इथून पुढं तरी वामन भाऊच्या दरबारामध्ये आपण शपथ घेऊ, इथून पुढं मुलगी मरता कामा नये, इथून पुढं मुलगी मरता कामा नये. प्रत्येक माझ्या माय माऊलीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. जन्मभर मुलगी जीव जगत राहती ना, जन्मभर फक्त बापाची आबरू जगवण्यासाठी जगती. कुलवान खानदानी बाप आहे माझा. तुम्हाला घडल्यालं सांगतो मी, घडल्यालं. राहुरी तालुक्यामध्ये वांबुरीला रामायण होतं माझं. आम्ही विचारा तुम्ही, घडल्यालं सांगतो. नगरला डोंगरगण जंगले शास्त्रीचं संस्थान. मुलगा होत नाही म्हणून 2 मुलीची माय नवऱ्यानं सासूनं केसाला धरून घराच्या बाहेर फेकली. लाता बुक्या घालून दारात तुडू तुडू जार जार केली मुलगी. सासूनं सांगितले, पांढर तोंडे अजिबात थांबायचं नाही आमच्या घरामध्ये. 2 मुलीला घेऊन, छोट्या छोट्या मुली घेऊन ती मुलगी बाई ती राहुरी तालुक्यामध्ये रघुनाथ महाराजाचं गाव उंबरे म्हणून प्रसिद्ध आहे. दुपारी 3 वाजता बापाच्या दारात घर बंद होतं आणि बाप शेतामध्ये दारे धरीत होता. तुम्हाला घडलेलं सांगतो बरं मी.
रामायणाच्या व्यासपीठाहून घडल्याला सांगतो. कुणीतरी शेतामध्ये पळत जाऊन सांगितलं, दादा तुमची मुलगी दारात आली, 2 मुलीला घेऊन खूप रडती हो. तिथंच मटकून बसला बाप खाली. कंबर गेली त्याची, तिथंच बसला मुलीचा बाप. अरे किती वागावणी बाप असू द्या, पण मुलीच्या बाबतीमध्ये लहान होतोय तो बाप. बळ चाव धरला आणि हळू 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 दाढी वाढलेला, गाठी गाठीचं धोतर नेसलेला शेतकरी बाप आल्याला पाहिला आणि धावत गेली मुलगी. बापाच्या गळ्याला मिठी मारून ढोरासारखी रडली, खूप रडली खूप. बापाला म्हणली, बाबा तुम्हाला खरं सांगू, मी तुमच्या घराशेजारी छोटंसं झोपडं बांधून द्या मला. बाबा मी मजुरी करीन आणि कुठंतरी गरिबाच्या घरी माझ्या मुली दोन्ही बी देऊन टाकीन. माझ्या मजुरीच्या पैशाने मी माझ्या लेकीचे लग्न करीन. बाबा 1 रुपया पाणीसुद्धा तुमचं पेणार नाही, पण तुमचा आसरा म्हणून मला शेजारी राहू द्या. मला छोटीशी झोपडी बांधून द्या. शेतकरी कुलवान बाप म्हणला, ताई बापाला मुलगी दिली ती दिशी मेली. बापाच्या घरी जर मुलगी राहिली ना, त्या गावात त्या बापाला इज्जत राहत नाही. बापाच्या तोंडाकडे पाहत होती, ढसाढसा रडत होती. तिनं मनात ठरवलं की माझ्या मरण्यामुळं जर माझ्या बापाची आबरू जिवंत राहत असेल तर आपण त्या घरचं आज मरण पत्कारू. 2 मुली उचलल्या मावश्या हो, आणि महागारी तोंड फिरवलं. बापाकडे फिरून पाहिलं नाही. ज्या रात्रीला मुक्कामाला गेली त्या रात्रीला अंथरुणामध्ये त्या 2 मुली आणि त्या मुलीची गरीब माय नवऱ्यानं सासूनं नरड दाबून मारून टाकली. त्याच रात्रीला मारली. दोन मुलीचे प्रेत आणि त्या मुलीच्या माईचं प्रेत असं दारात पोलीस लोक आणि 10-5 गावचे लोक. मला महत्वाचं सांगायचे, बापाला काय म्हणत होती ती, बाबा मला तुमच्या आसऱ्याला छोटीसं घर बांधून द्या. काही मागायचे नाही तुम्हाला बाबा, मी पाणी सुद्धा तुमचं प्यायचे नाही, मजुरी करून माझ्या 2 मुलीचे लग्न करीन, पण तुमच्या आसऱ्याला राहू द्या. बापाने काय उत्तर दिलं, बाई बापाच्या घरी मुलगी राहिली तर गावात बापाला आबरू राहत नाही. एवढ्या वाक्यावर त्या मुलीनं परघरचं मरण स्वीकारलं, पण बापाची आबरू जाऊ दिली. मरण स्वीकारलं पण बापाची आबरू जाऊ दिली नाही. ही जात या मंडप मध्ये बसलेली आहे सगळी, जन्मभर बापासाठी दुःख भोगते. जन्मभर काहीच मागत नाही. तिची हत्या का व्हावी, त्या मुलीची हत्या का व्हावी. आज जनक राजाच्या 4ही मुली सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती सजून निघाल्या. सजून तुम्हाला इथून दिसेल, इथून सगळ्यात लहान मुलगी श्रुतकीर्ती येती. महालाच्या चौकामध्ये सुनैना माता बसली होती ना, जाऊन आईच्या चरणावर डोकं टेकवती, आई येते मी. अंगावून हात फिरवला, सुखानं राहा माझी लेकी. पुन्हा मांडवी येते, तिच्या अंगावून हात फिरवला. उर्मिला येते, तिच्या अंगावून हात फिरवला. पण सर्वांच्या पाठीमागून सीता येते, आणि सीता आल्यावर मग मात्र सुनैना मातेचा बांध फुटला. खूप रडती सुनैना माता. सीता माता संपूर्ण महिला मंडळीला हे वाक्य सांगतो मी, जगामध्ये जेवढ्या स्त्रिया जन्माला आल्या तेवढ्या स्त्रियामध्ये जगात सर्वात वनवासी जर कोण असेल तर मावले हो फक्त सीता आहे. सीते इतकं दुःख जगात कोण्या बाईनं सहन केलं नाही. सीते इतकं. जमिनीत सापडली होती,
सीतेला मायबाप नाही तो. कोरोनाच्या काळामध्ये माय मारावी, बाप मारावा, मामा मारावा, नात्यागोत्याचे लोक मारावात, आणि त्या घरात एक मुलगी लग्नाला आलेली, गावानं वर्गणी करून त्या मुलीचं लग्न करावा. त्यावेळी त्या मुलीला वाट लावताना मायबाप नसल्यामुळे अख्खा गाव आपटो रडतो, अख्खा गाव रडतो. कारण त्या लेकराला कोणी नसतंय ना. तसं महिला मंडळी वनवासी सीता जमिनीत पडलेली सापडलेली नांदायला निघाली ना, सुनैना माता खूप रडते. एवढ्यात एक प्रसंग घडतो. सीतामाईनं पाळलेला पोपट त्याचा पिंजरा अडकवलेला होता महालामध्ये. पिंजऱ्यातल्या पोपटानं पाहिलं की माझी जगन्माता चालली. सीतामाईनं पोपट पाळला होता, तो रोज मांडीवर घेऊन त्या पोपटाला खेळवायची सीता. तो पोपट रडतो पिंजऱ्यामधून, सीते 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 सीते. सुनैना माता म्हणते, बाबा कोणी आहे का रे तिकडं? माझ्या जानकीनं पाळलेला पोपट जिवंत राहणार नाही जानकी गेल्यावर. पोपटाचा पिंजरा कुणीतरी सोडा आणि सीता मातेच्या रथाला बांधून टाका. तो पोपटाचा पिंजरा सोडला आणि सीतामाईच्या रथाला नेऊन बांधला. आणि सासर घरी जाताना मुलीला आईनं काय शिकवावं हे रामायणात ग्रंथात लिहिलेलं आहे. सीतेला सुनैना माता म्हणते, ए जानकी, सास ससुर गुरु सेवा करू. सास ससुर गुरु सेवा करू. सास ससुर सेवा करू. सास ससुर गुरु सेवा करू. सास ससुर गुरु सेवा करू. सास ससुर गुरु सेवा. ए पुरी जानकी, आईनं मुलीला काय शिकवावं नांदायला जाताना? जानकी, सासू सासऱ्याची सेवा कर, गुरुदेवाची सेवा कर. आणि जर तुला काही दुःख लागलं ना सासर घरी, तर आतून घराचा दरवाजा बंद कर आणि घरामध्ये रडत बस. पण तुझ्या सासर घरची आबरू रस्त्यावर कधी आणू नको. माईनं मुलीला काय शिकवावं हे शिकून जा तुम्ही. मुलीला माईनं शिकवावं, सासू सासऱ्याची सेवा कर, गुरुदेवाची सेवा कर. तुझ्या सासरच्या घराची आबरू गावात जाऊ देऊ नको बाई. त्याच्या पुढचं सांगू, एक महत्वाचा मुद्दा शिकवला, सगळ्या बायांना शिकण्यासारखे. ते सीताची आई म्हणती, हे जानकी, बाईच्या जातीनं असं कधी जगू नये. वाघासारखा नवरा आपला गावात चालताना त्याचा रस्ता थांबल असं कधी जगू नये. पती रुक लागी आय सुहान सरे हो. पती रुक लागी आय सुहान सरे. सास ससुर गुरु सेवा करे हो. 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 चारीही मुली चार महालाच्या बाहेर पडताना सूर्योदयाची वेळ आहे. चारी मुली महालातून बाहेर येताना जनक राजा मधी जाताना एक प्रसंग येतो. केळीच्या खांबावनी मुली घराच्या बाहेर पडताना जनक राजानं पाहिल्या. एक पाय अग्नीमध्ये जळतो असा विदेही राजा जनक महालाचा खांब कवटाळून ढोरासारखं रडले, ढोरासारखं.
संपूर्ण मिथिलानगर सीतामाईला वाट लावण्यासाठी 4 पालख्यामध्ये 4 मुली बसल्या आणि हळूहळू ते रथ त्या पालख्या सीमेपर्यंत जनक राजा इथून दिसल तुम्हाला. बापाचं प्रेम मुलीवर किती असतं इथून दिसल. सीतामाईच्या समोर जनक राजे गेले आणि रथाच्या समोरची माती उचलली बापानं. सीतामाईच्या त्या पालखीहून अशी माती फिरवली. रथाच्या पाठीमागं आले. तुम्हाला इथून दिसल. इथून ज्या पालखीत सीता बसलेली होती ना त्या पालखीचा पडदावर केला जनक राजानं. गरीब गरीब सीता पाहिली. तिच्या गालावरून डोक्यावरून हात फिरवला. जनक राजाला चक्कर आली धरणीवर पडले. दशरथ राजे पळत आले आणि जनक राजाला कवटाळ्यात धरून उचललं. रडू नका महाराज, महाराज रडू नका. तुमच्या जानकीला मी प्राणापेक्षा जास्त सांभाळीन. रामाचा बाप म्हणतोय. आता रामाच्या बापाला हे कुठं माहित आहे की ही पोरगी 14 वर्ष वनवासाला जाणार आहे. अरे जिथं रामाच्या बापाचं वचन फेल जातं तिथं अंगुरा लावणारी कोण? प्रारब्ध कोण बदलणार आहे? रामाचा बाप बदलू शकत नाही तर तुम्ही आम्ही कोण? चारीही मुलींना वाट लावलं. दरकोस दर मुक्काम 4ही पालख्या दशरथ राजे अयोध्येमध्ये येऊन पोहोचतात आणि जड पावलाने जनक राजा वापस जातो. सूर्य मावळताना महालाच्या दारात गेले राजे जनक. रोज 4ही मुली धावत यायच्या, बाबा बाबा करायच्या. आज एकही मुलगी घराच्या बाहेर येत नाही. उंबऱ्यावर डोकं आपटून आपटून रडला जनक राजा. मुलीच्या दुःखाने तिथंच दारात बसले, घरात गेले नाही. शास्त्र असं सांगतंय एकुलता एक मुलगा मरण पावला तर बाप दुःखी होत नाही. पण लाडकी मुलगी पर घरी गेल्याच्या नंतर 40 वर्षाचा बाप असू द्या 60 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसासारखा दिसतो मुलगी वाट लावल्यावर. 20 वर्षाचा खड्डा त्याच्या जीवनामध्ये पडतो. म्हणून कन्या जब घर छोड़ती है तो केवल अपने बाप की भलाई चाहती है. बाप रडतो मुलीसाठी, मुलगी रडते बापासाठी. चला, अयोध्येमध्ये 4 मुलाचे लग्न करून गेले. अयोध्येला आनंद आहे. 4ही मुली निघून गेल्या. मिथिला नगरीला दुःख आहे. इधर कोई गा रहा है, उधर कोई रो रहा है, इसी का नाम दुनिया कहते हैं. आणि तिथून पुढे 1 महिना निघून गेला आणि विश्वामित्राने दशरथ राजाला नमस्कार केला. येतो महाराज, येतो महाराज, येतो. बहती गंगा चलता साधू. साधूने फिरत राहावं आणि पाण्याने वाहत राहावं. इकडे लक्ष द्या. चलता साधू बहती गंगा. वाहत पाणी असावं, साधू फिरता असावा. साधू जर एकाच गावात राहिला तर लोक त्याला दोष देत असतात. म्हणून साधूने फिरत राहावं आणि पाण्याने वाहत राहावं. पाणी एका जागेवर जर थांबलं तर त्या पाण्यात किडे पडत असतील. म्हणून पाणी वाहतं पाहिजे, साधू फिरता पाहिजे. येतो महाराज, येतो. एक महत्वाचं सांगू तुम्हाला. साधूचं जाणं दुःख देतं आणि दुर्जनाचं येणं दुःख देतं. 2 तारखेला माझी रामकथा संपते. पण भाऊच्या पुण्यस्मरणार्थ भाऊच्या जन्मभूमीमध्ये माझ्या आईने बापानं माझ्यावर प्रेम करावं. इतकं प्रेम तुम्ही भक्त मंडळी करता. 2 तारखेला तुमच्या डोळ्यात पाणी असेल आणि माझंही हृदय भरून येईल. कारण त्या दिवशी माझी आणि तुमची ताटातोट आहे. घरी जाण्याचा दिवस आहे माझा. हो महाराज, मला भेटल तो माणूस म्हणतो काय सुंदर रामायण सांगता हो महाराज. प्रत्येक माणूस रात्रंदिवस चिंतन करतो रामायण कधी सुरू होत आहे.
चला रामायण ऐकायला. हे जे प्रेम तुम्ही आम्हाला दिलं, हे 2 तारखेला ताटातुटीचे प्रेम आहे. आणि म्हणून चलता साधू बहती गंगा. विश्वामित्राने दशरथ राजाच्या 4ही मुलांचे लग्न करून आणून दिले. सगळा आनंद झाला. येतो महाराज, येतो येतो येतो. ढसा रडले राजे दशरथ. या महाराज, महाराज या, पण अधूनमधून माझ्या लेकरायला विसरू नका. मी जास्त दिवस जगल याची गॅरंटी नाही. जणू काही दशरथ राजाला स्वतःचं मरण कळून आलं होतं. या महाराज या, पण माझे लेकर भाळे भोळेत, अधूनमधून या बरं महाराज. माझ्या लेकरांना विसरू नका. दशरथ राजे खूप रडले. विश्वामित्र तिथून निघून जातात. या ठिकाणी रामायणामध्ये बालकांडाला पूर्णविराम होतो आणि अयोध्याकांडाची सुरुवात होते. सुंदरपैकी थोडंसं भजन करा. राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम